आता 1500 नाही तर 3000 लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार। बहिणींना पैसे देण्यासाठी स्पर्धा सुरू झाली। पाहूया नेमका विषय काय। महाराष्ट्र सरकारनं लाडकी योजना ही योजना आणली, ज्यामध्ये 1,500 रुपये प्रत्येक महिलेला पडतात आणि 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती पडले पण। परंतु एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की 1,500चे आम्ही 2,500 करू, 2,000 करू, 2,500 करू आणि जर व्यवस्थित आशीर्वाद दिला तर 3,000ला सुद्धा आम्ही आकडा घेऊन जाऊ, अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे म्हणतायत। तर राऊत म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्हीही 3,000 रुपये देऊ। त्यामुळं लाडक्या बहीण योजनेतून महिलांना पैसे वाटप करण्यासाठी आता दोन्ही सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे असं दिसतंय। पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला तो आपण ऐकू। अशीच चालत राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1,500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील आणि त्याहीपेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय। 2,500चे 3,000 होतील आणि आम्हाला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही। यावरती संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणाले आपण ते सुद्धा ऐकू। 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे। लोकांच्या करातलाच पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी। आमचं सरकार येईल तेव्हा 1,500चे आम्ही 3,000 करू, आमचा शब्द आहे। 1,500 रुपयाचे 3,000 करू या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की गद्दारांना 50 खोके आणि फक्त महिलांना 1,500 रुपयेच। ती नवीन योजना आणले लाडकी बहीण, गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त 1,500। मग काय करायचं, काय गद्दारी करायची आम्ही? मग गद्दारांना तुम्ही भरभरून देताय आणि आणखीन देण्यासाठी पुन्हा मतांसाठी लाच देऊन आम्हाला मतं द्या, मग पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यावर बसतो आणि बसलो की तुम्हाला आम्ही बेघर करतो। याच्यासाठी हे होऊ न देण्यासाठी आपल्याला इथून नगरसेवक, आमदार, खासदार तर निवडून दिलाच। 1,500 रुपयाचे 3,000 रुपये कसे करायचे हे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तर अजितदादांनी आपल्या स्टाईलमध्ये ही योजना पुढे कशी चालू ठेवायची किंवा नाही ठेवायची या बाबतीमध्ये आपलं मत मांडलं। या योजना पुढे चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती, त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा। पुढं कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील। कोणाला वाटेल अरे ह्यांनी राजकारण नाही आणलं, खरं ते सांगितलं। मुख्यमंत्री आणि एका उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडल्याच्या नंतर राहिलेले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा आपलं मत मांडलं आणि त्यांच्या मताला संजय राऊत यांनी लगेच उत्तरही दिलं। ते पण ऐकू। लाडक्या बहिणींनो, चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले, जसं मागच्या वेळेस मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरू केलेल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। एकही योजना नाही, जलयुक्त शिवारपासनं तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। त्यामुळे हे सावत्र भाऊ जर चुकून आले तर लाडकी बहीण योजना देखील हे बंद करतील। योजना बंद, ती योजना बंद, हे जे सुडाचं राजकारण आहे तेच फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही। आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही। ज्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल, ही त्यांची भीती आहे। आम्ही हारतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसजी। विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होतील, तत्पूर्वी सरकार आणि विरोधक दोघांच्याही वतीनं 3,000 रुपये या लाडक्या बहीण योजनेमधून दिले जातील असं सांगितलं जातं आहे। सरकारच्या वतीनं असं सांगितलं जातं की 1,500चे आम्ही 2.2, 2, 2.5 आणि 3,000 रुपये करू, तर विरोधकाकडून मात्र 1,500चे 3,000 करू अशा पद्धतीनं सांगितलं जातं आहे।
काही महिलांच्या खात्यावरती ही रकमा पडलेल्या आहेत, काही महिलांच्या खात्यावरती त्या रकमा पडतील. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोक हातामध्ये कमळ घेतात की हातामध्ये धनुष्यबाण घेतात की हातामध्ये बांधलेलं घड्याळ पाहतात की हातातील तुराळी पाहतात की मग प्रत्यक्ष हातच पाहतात, हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे. शेवटी ह्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळेल. नमस्कार.